नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण येणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 साठी जी एग्जाम 4 जून या रोजी होणार आहे, यामध्ये आपण अतिसंभाव्य जो प्रश्नसंच भाग क्रमांक 2 मध्ये आपण अतिशय महत्त्वाचे जे काही 20 प्रश्न आहेत सिलेक्टिव्ह ते खूप व्यवस्थितरित्या आपण बघणार आहोत। आयोगाच्या बदलच्या ॲप्लिकेशन बेस्ड जे क्वेश्चन आहेत त्या बेसिसवरती आपण आता एक सिरीज चालू केलेली आहे। जो याच्या आधी लेक्चर झालाय तो सर्वांनी व्यवस्थित बघून घ्यायचा आहे। सेकंड पार्ट आपण आजच्या लेक्चरमध्ये खूप चांगल्या प्रकारे कव्हर करणार आहोत। त्याआधी सर्वांनी चॅनलला सबस्क्राइब आणि लेक्चरला लाईक करायला अजिबात विसरू नका। मग त्याचबरोबर सर्वांचं स्पर्धाग्राम या YouTube चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे। आता आपण जास्त वेळ न घालवता आपण आपल्या लेक्चरची सुरुवात करूयात। पहिला क्वेश्चन आहे स्त्री सक्षमीकरण म्हणजे काय? अतिशय महत्त्वाचा प्रश्न। आता स्त्रियांच्या बाबतीमध्ये अर्थसंकल्पामध्ये ज्या काही महत्त्वपूर्ण तरतुदी असतात, त्याचबरोबर विविध प्रकारच्या ज्या काही योजना गव्हर्नमेंट थ्रू आखल्या जातात, ह्या योजना क्लिअर तुम्हाला व्यवस्थित माहीत असल्या पाहिजेत। यामध्ये स्त्रियांचं सक्षमीकरण म्हणजे काय असणार आहे की स्त्रियांना सामाजिक आणि आर्थिक त्यांची स्थिती सुधारणे असेल, स्त्रियांच्या साक्षरतेचे प्रमाण वाढवणे, स्त्रियांना रोजगाराच्या संधी पुरवणे आणि पर्याय क्रमांक 4 आहे स्त्रियांना आर्थिक सहभाग स्त्रियांचा वाढवणे। आता स्त्रियांचं सक्षमीकरण केव्हा होऊ शकतं? ज्या वेळेला त्यांच्यामध्ये सामाजिक आणि आर्थिक स्थितीमध्ये ज्या वेळेला त्यांच्या सुधारणा होते त्यावेळेला स्त्रियांचं सक्षमीकरण होतं। ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। स्त्रियांच्या बाबतीमध्ये तुम्हाला जेंडर बजेट देखील माहीत असलं पाहिजे। सामान्य अर्थसंकल्पामध्ये स्त्रियांसाठी ज्या काही विशेष तरतुदी केल्या जातात, स्त्रियांसाठी ज्या काही विशेष तरतुदी केल्या जातात त्याला जेंडर बजेट असे म्हटले जाते। ऑस्ट्रेलिया या देशाच्या बेसवरती आपल्या देशामध्ये यावरती आपल्या देशामध्ये काय केलं होतं? हा जेंडर जो अर्थसंकल्प आहे तो आपल्या देशामध्ये मांडण्यात आलेला होता। चला तर मग आपण पुढील प्रश्न बघूयात। विकासाचे निर्देशांक कोणते? अतिशय महत्त्वपूर्ण टॉपिक। या टॉपिकवरती राज्यसेवेला हमखास प्रश्न विचारला जातो। यामध्ये HDI असेल, GII असेल, MPI असेल, सर्व इंडेक्स क्लिअर असले पाहिजे तुमचे, कारण या इंडेक्सवरती MPSC हमखास प्रश्न विचारते। मग या इंडेक्सचा जर विचार केला तर याच्यामध्ये बघायचे तुम्हाला विकासाचे निर्देशांक कोणते असतात। एक उत्पन्न निर्देशांक आहे, त्यानंतर आहे उत्पन्नेतर निर्देशांक म्हणजे उत्पन्न सोडून उत्पन्नेतर, त्यानंतर आहे सामाजिक आणि राजकीय विकास। आता सामाजिक आणि राजकीय विकास हे याच्यामध्ये येऊ शकत नाही। विकासाच्या निर्देशांकामध्ये राजकीय हा शब्द इथे येऊ शकत नाही, लक्षात ठेवायचे तुम्हाला राजकीय विकास निर्देशांक। यानंतर मानव विकास निर्देशांक HDI यावरती आयोगाने अलीकडेच प्रश्न देखील विचारला होता कंबाईनच्या पूर्व परीक्षेला देखील। या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4। या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे अ, ब आणि ड। आता मानव विकास निर्देशांक यालाच आपण HDI ह्यूमन डेव्हलपमेंट इंडेक्स असं म्हणतो। हा जो आहे तो विकासाचा निर्देशांक आहे। हा 3 बेसवरती काउंट केला जातो। ते 3 बेस म्हणजे कोणते? तर आरोग्य एक पहिला बेस आहे, 2 नंबर आहे शिक्षण आणि 3 नंबरचा जो आहे तो म्हणजे कोणता? तर राहणीमान, हा तिसरा नंबर। या 3 बेसवरती हा इंडेक्स काय केला जातो? प्रत्येक वर्षी काउंट केला जात असतो। मानव विकास निर्देशांक हा जो आहे तो आरोग्य, शिक्षण आणि राहणीमान या 3 बेसवरती काउंट केला जाणारा इंडेक्स आहे। कुणामार्फत काउंट केला जातो? UNDP युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम यांच्या मार्फत 1990 पासून हा इंडेक्स काउंट केला जात असतो। मग यामध्ये उत्पन्न निर्देशांक असेल, उत्पन्नेतर निर्देशांक असेल, या बाबी या विकासाच्या निर्देशांकामध्ये येत असतात। रिसेंटली भारताचा क्रमांक असेल मागे 131 होता, आता 132व्या क्रमांकावरती भारत गेलेला आहे। खूप प्रदीर्घ कालावधीनंतर नॉर्वे हा सेकंड क्रमांकावरती गेलेला आहे, स्वित्झर्लंड काहीतरी पहिल्या क्रमांकावरती या इंडेक्स मध्ये रिसेंटली आलेला आहे। त्यानंतर MPI मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स हा देखील या 3 बेसवरतीच काउंट केला जातो। आता MPIचं आधीच नाव होतं HPI ह्यूमन पॉवर्टी इंडेक्स। कधी होतं ते? 1997 मध्ये। याच्यामध्ये चेंजेस केव्हा झाले? तर 2010 मध्ये हा इंडेक्स काय केला जातो? 2010 पासून MPI काढला जातो, बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक काढला जातो। त्यासाठीच हे 3 बेस विचारात घेतले जातात, त्याच्यासाठी पण हे 3 आयाम विचारात घेतले जातात। ते 3 आयाम कोणते? आरोग्य, शिक्षण आणि राहणीमान या 3 बेसवरतीच हा इंडेक्स काउंट केला जातो। आणि तुम्हाला बरोबर विधाने निवडायची होती। ऑप्शन क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे।
नेक्स्ट क्वेश्चन, हरित जीडीपी, अतिशय महत्वाचा पॉइंट. हरित जीडीपी म्हणजे पहिल्या सेशन मध्ये देखील आपण याच्यावर अतिसंभाव्य प्रश्न देखील घेतलेला होता. हरित जीडीपी म्हणजे काय? आता यामध्ये हरित जीडीपी म्हणजे काय, तर पर्यावरणाची जी काही तुम्ही हानी करता, पर्यावरणाची जी काही हानी केली जाते ती प्रॉपर जीडीपीतून कमी करणे, मायनस करणे, त्याला हरित जीडीपी अथवा ग्रीन जीडीपी असे संबोधले जाते. मग यामध्ये 2006 पासून आपल्या देशामध्ये काय केला जातो, तर हरित जीडीपी काउंट केला जात असतो. आपल्या देशामध्ये नाही, सॉरी, चीनमध्ये, चीन या देशामध्ये हरित जीडीपी काउंट केला. आता ही कन्सेप्ट आहे ती 1990 मध्येच उदयास आलेली होती. कालच्या लेक्चरमध्ये आपण हे बघितलेलं आहे, मागच्या आधीच्या 2007 मध्ये. पण याच्यासाठी जो बेस होता 2004 हा बेस नव्हता, तर 2006 बेस नव्हता, तर 2004 हा याच्यासाठी बेस गृहीत धरलेला होता. आणि त्याच बेसवरती चीन या देशाने काय केला, ग्रीन जीडीपी मोजलेलं आहे. आणि याच्यानंतर भारत देशाच्या म्हणजे चीनच्या देश लक्षात आलं, चीन या देशाच्या, की आपला काय होतोय, जीडीपी कमी होतोय. जर ग्रीन, हरित या बेसिसवरती जर आपला जीडीपी मोजला तर आपला जीडीपी कमी होतोय. याच्यानंतर त्यांनी काय केलेलं आहे की आपला जीडीपी मोजण्याचं काम जे आहे ते बंद केलं. ग्रीन जीडीपी ते केव्हा बंद केलं, तर 2007 मध्ये त्यांनी ते बंद करून टाकलेलं आहे. मग यामध्ये बघायचं तुम्हाला, हरित जीडीपी मोजण्यासाठी केम्ब्रिज विद्यापीठाचे पार्थ दासगुप्ता ही समिती 2013-14 मध्ये गठीत करण्यात आली होती, समिती स्थापन केली. मात्र आपल्या भारत देशाने अजूनही केव्हाही ग्रीन जीडीपी काउंट केलेलं नाही. पर्यावरणीय हानीमूल्य, पर्यावरणीय रॅस जो तुम्ही करता तो कशातून, ग्रीन जीडीपीतून मायनस केला जातो, त्याला म्हणजे जीडीपीतून प्रॉपर मायनस केला जातो, त्याला हरित जीडीपी असे संबोधले जाते. अतिशय महत्वाचा प्रश्न. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. दोन्हीच्या दोन्ही विधाने काय आहेत, इथे बरोबर आहेत. दोन्ही पण विधाने बरोबर आहेत. 1990 मध्ये या कन्सेप्टच्या बाबतीमध्ये 1990, 2004, 2006 आणि 2007 हे साल ह्या ग्रीन जीडीपीच्या बाबतीमध्ये सर्वांनी व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, एमडीजी आणि एसडीजी याच्यावरती प्रश्न हमखास राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेला विचारला जातो, त्याच्या मेन्सला देखील यावरती प्रश्न विचारला जातो. अयोग्य विधाने तुम्हाला काय करायचे आहेत, इथे निवडायची आहेत. अयोग्य विधाने, एमडीजी असेल, एसडीजी असेल. आता याचा कार्यकाल हा बऱ्यापैकी, यामध्ये एमडीजी जे आहे टोटल 8 आहेत आणि एसडीजी टोटल आहेत ते 2015 म्हणजे 2015-16 ते 2030 पर्यंत याचा कार्यकाल काय केलेला आहे, विचारात घेतलेला आहे. आणि एसडीजीचा 2000 म्हणजे 2001 ते 2015 हा कार्यकाल याच्यामध्ये विचारात घेतलाय. 1992 ची तुम्हाला रिओ दी जेनेरो जी काही वसुंधरा परिषद आहे ती देखील 1992 ची तुम्हाला इथे विचारात घ्यायची आहे. यामध्ये या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. तिन्हीच्या तिन्ही विधाने इथे बरोबर आहेत. सहस्त्रक विकास लक्ष्य जी टोटल आहेत ते किती आहेत, 8 आहेत. शाश्वत विकास लक्ष्य किती आहेत, आणि त्याच बेसवरती आपल्या देशामध्ये नीती आयोग जो काम करतो तो 15 वर्षाचा डेव्हलपमेंट अजेंडा कोणत्या बेसिसवरती, तर 17 जे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आहेत त्या बेसवरती आखलं जातं. नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया नीती आयोग याची स्थापना 1 जानेवारी 2015 मध्ये झालेली होती. 1 जानेवारी 2015 मध्ये नीती आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. सहस्त्रक असेल आणि शाश्वत असेल, यामध्ये जे महत्त्वाचं असतात की तुमची आंतरराष्ट्रीय याच्यामध्ये भागीदारी वाढवणे, जे HIV एड्स यासारखे रोग असतात त्यांचं निर्मूलन करणे, दारिद्र्याचं पूर्णपणे उच्चाटन करणे असेल, बाल मर्त्यता दर जो आहे तो कमी करणे, माता मर्त्यता दर कमी करणे, हे महत्त्वपूर्ण ऑब्जेक्टिव्ह एमडीजी मध्ये आहेत. एमडीजी मध्ये किती आहेत ऑब्जेक्टिव्ह, टोटल 8. हे 8 आहेत ना, व्यवस्थित एकदम तोंडपाठ करायची 100% यावरती प्रश्न प्रत्येक वर्षी आहे. राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेमध्ये एमडीजी आणि एसडीजी वरती प्रश्न विचारले गेलेत. मग यामध्ये एसडीजीचा विचार केला 17 गोल्स. यामध्ये जमिनीखालील जीवन, जमिनीवरील जीवन, पाण्याखालील जीवन वगैरे हे जे काही महत्त्वाचे 17 घटक आहेत याचा विचार करायचा आहे तुम्हाला. आता यामध्ये हे संपूर्ण जगासाठी लागू असतं काय, एसडीजी. आणि एमडीजीचा विचार केला तर फक्त विकसनशील देशासाठी, विकसनशील देशांचा विचार याच्यामध्ये केलेला असतो. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. तिन्हीच्या तिन्ही विधाने बरोबर आहेत. पुढील प्रश्न आहे अलेक्झांडर समिती. एका बाजूला तुम्हाला इथे समित्या दिलेल्या आहेत आणि त्याच्या शिफारसी ज्या काय आहेत, समित्यांनी
प्रत्येक वर्षी कशा प्रकारे काय काय शिफारसी केल्यात यावरती इथे प्रश्न विचारलाय. अलेक्झांडर अँड टंडन समिती, एकत्रित या समितीचा विचार केला तर एक गोष्ट लक्षात ठेवा, एक्झिम बँकेची स्थापना या अंतर्गत 1982 मध्ये आणि कायदा आहे 1981 ला. एक्सपोर्ट इम्पोर्ट बँकेची स्थापना अलेक्झांडर अँड टंडन समितीच्या शिफारसीनुसार. इथे दिले अलेक्झांडर समिती, सेकंड आहे टंडन समिती, त्यानंतर आहे अबिद हुसेन समिती, रंगराजन समिती आणि राजा चेल्लैया समिती. राजा चेल्लैया समिती आपण कायमस्वरूपी याबाबत बघत असतो की राजा चेल्लैया समितीचा अभ्यास गट जो आहे तो टॅक्स या संदर्भात आहे, पण इथे राजा चेल्लैयात जे कार्यगट आहे तो निर्यात नियोजन महत्वाचे आहे इथे. म्हणजे इथे ऑप्शन ई ला चौथा जर पर्याय कनेक्ट होत असेल तर हे दोन ऑप्शन इलिमिनेट होतात. मी आधीच सांगितलेलं आहे की आधी काय करा, वरून जाण्यापेक्षा खालून जोड्या लावा, कारण त्या खूप कमी कालावधीमध्ये लागतात. लक्षात ठेवा, तुमचा इथे अभ्यास क्लिअर होणार आहे. त्यानंतर रंगराजन समिती चालू खात्यावरील जी आहे तूट कमी करण्यासाठी करंट अकाउंट डेफिसिट कमी करणे, म्हणजे याचे बंधने जे हळूहळू ते शिथिल करण्यासाठी रंगराजन समिती होती. कोणती समिती होती तर रंगराजन समितीची स्थापना यासाठीच करण्यात आलेली होती. आता इथे पण तीन आहे, इथे पण तीन आहे, हे ऑलरेडी कट झाले दोन पर्याय. त्यानंतर आबिद हुसेन समिती जी आहे ती पासबुक योजना. आता पासबुक योजना 1980 चे, कारण स्त्री वार्षिक व्यापार धोरण असेल किंवा पंचवार्षिक त्याच्यानंतर 1992 ते 97, 97 ते 2002, 2002 ते त्यानंतर 7 असेल, त्यानंतर मध्येच 2004 ते 9 पर्यंतची जी काही धोरण आहेत पंचवार्षिक, या बाबतीमध्ये आबिद हुसेन समिती आहे पासबुक योजना. म्हणजे इथं बघा दोन कनेक्ट होतं, इथे हे बऱ्यापैकी तुम्हाला कनेक्ट होत चाललेत. आता पहिल्या याच्यावर आन्सर निघतं अलेक्झांडर समिती आयात परवाना पद्धतीच्या बाबतीमध्ये आहे, त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. आयात पर्यायीकरणासाठी मुदलियार समिती होती. आयातीला पर्यायी वस्तू, आयात पर्यायीकरण म्हणजे काय तर आयाती बाबतच्या पर्यायी वस्तू काय करणे, आपल्या देशामध्ये तयार करणे, त्याला आयात पर्यायीकरण असे संबोधले जाते. आयात म्हणजे ज्या वस्तू व सेवा आपण आयात करतो त्याला पर्यायी वस्तू आपल्या देशामध्ये निर्माण करणे, याला आयात पर्यायीकरण असे संबोधले जाते. काय संबोधले जाते तर आयात पर्यायीकरण असे संबोधले जाते. रंगराजन समिती ही निर्गुंतवणूक या संदर्भात देखील अतिशय महत्वाची समिती म्हणून ओळखली जाते. निर्गुंतवणूक म्हणजे गव्हर्नमेंट आपली अंशतः किंवा पूर्णतः मालकी ज्या वेळेला गव्हर्नमेंट नाही तर प्रायव्हेट सेक्टरकडे कन्वर्ट करते त्याला डिसइन्व्हेस्टमेंट म्हणजेच निर्गुंतवणूक असे संबोधले जाते. काय संबोधले जाते तर निर्गुंतवणूक असे त्याला संबोधले जात असते. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. टंडन समिती अलेक्झांडर मी आता सांगितलं. एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक ऑफ इंडिया 1982 याचा ऍक्ट आहे 1981. ओके, क्लिअर झालं असेल. नेक्स्ट क्वेश्चन त्याच्या आधी आपल्या विविध प्रकारच्या बॅचेस या ठिकाणी प्रदीर्घ काळ इथून पुढे कंटिन्यू असणार आहेत. सर्वांनी स्पर्धाग्राम या नावाचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं. याच्यामध्ये बॅचेस आपल्या ऑलरेडी स्टार्ट झालेले आहेत. लवकरात लवकर सर्वांनी आपलं ऍडमिशन निश्चित करा. येणाऱ्या राज्यसेवेसाठी असेल किंवा अदर ज्या काही पुढच्या एक्झाम आहेत, राज्यसेवा मेन्स असेल, कंबाईन, वन डे रिव्हिजन, ह्या ओव्हरऑल सर्व बॅचेस तुम्हाला उपलब्ध होणार आहेत. आणि त्याच्यासाठी इकडे फोन नंबर देखील तुम्हाला इकडे उपलब्ध करून दिलेला आहे. सर्वांनी कॉन्टॅक्ट करा. अलीकडच्या आयोगाच्या बदलत्या स्वरूपानुसार जे ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन असतात त्या बेसिसवरती आपण बॅचेस लॉन्च केलेत. एक नव्याने ह्या सर्व बाबी तुमच्या समोर एक नवा शिक्षक म्हणून मी घेऊन येणार आहे. तुम्हाला नक्कीच येणाऱ्या एक्झाम मध्ये खूप सारे या बॅचेसचे फायदे होणार आहेत. त्यामुळे सर्वांनी लवकरात लवकर ह्या सर्व बॅचेस परचेस करायचे. नाममात्र शुल्क असेल याचा, घर बसल्या तुम्ही विविध प्रकारचे कोर्सेस परचेस करू शकता. संयुक्त गट ब क एकत्रच एक्झाम आहे. त्यानंतर तांत्रिक सेवा याच्यामध्ये वनसेवा असेल, कृषी सेवा असेल, डिपार्टमेंटल PSI असेल, वन डे रिव्हिजन बॅचेस, या विविध प्रकारच्या बॅचेस तुमच्यासाठी या स्पर्धाग्राम या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून मी घेऊन आलेलो आहे. त्या सर्वांनी लवकरात लवकर परचेस करायच्या आहेत. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. स्पेशल इकॉनॉमिक झोनची उद्दिष्टे, सेज अतिशय महत्वाचा पॉइंट आहे. सेज यावरती प्रश्न विचारले जातात. हा सेज कायदा जो आहे तो 2000चा आहे बरं का. म्हणजे सेज 2000 मध्ये याची स्थापना आहे चीन या देशाच्या धर्तीवरती. कोणत्या देशाच्या धर्तीवरती? चीन या देशाच्या धर्तीवरती. आपल्या देशामध्ये 2005 मध्ये कायदा झालेला होता आणि 2006 मध्ये या कायद्याची अंमलबजावणी आपल्या देशामध्ये झालेली होती. याचं ऑब्जेक्टिव्ह आहे प्रथम म्हणजे निर्यातीला प्रोत्साहन देणे. हे अगदी बरोबर आहे. आता याच्यामध्ये ऑप्शन इलिमिनेट करायचे तुम्हाला, पण इथे प्रत्येक ठिकाणी आहे. पायाभूत सुविधांचा विकास, रोजगार निर्मिती आणि विदेशी गुंतवणूक म्हणजे परकीय गुंतवणुकीला विदेशी गुंतवणूक
काय करणं या ठिकाणी परकीय गुंतवणुकीला म्हणजे आपल्या देशामध्ये जे काही गुंतवणूक होते फॉरेन जे आहे लक्षात ठेवायचं आहे त्याला प्रोत्साहन देण्यासंदर्भात ही महत्त्वपूर्ण बाबी आहेत. आता या प्रश्नाचा जर विचार केला पायाभूत सुविधांचा विकास असेल, रोजगार निर्मिती असेल, निर्यातीला प्रोत्साहन, या सर्वच्या सर्व बाबी याच्यामध्ये ऍड होत असतात. त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 स्पेशल इकॉनॉमिक झोन. तुम्हाला माहिती आहे की 1965 मध्ये गुजरात कांडला या ठिकाणी एक्सपोर्ट प्रोसेसिंग झोन असेल. याचं ऑब्जेक्टिव्ह काय असतं? विविध प्रकारच्या पायाभूत सेवा सुविधा उपलब्ध करून देणे, निर्यातीला प्रोत्साहन देणे, रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटला देखील प्रोत्साहन देणे हे स्पेशल इकॉनॉमिक झोनची प्रमुख ऑब्जेक्टिव्ह असतात. ओके, तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. सत्य विधाने तुम्हाला ओळखायची आहेत. सत्य म्हणजेच बरोबर विधाने ओळखायची आहेत. अतिशय महत्त्वाचा प्रश्न तुमच्यासाठी आहे हा. यावरती वारंवार आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. सत्य विधाने ओळखा. यामध्ये स्वातंत्र्यपूर्व भारताची निर्यात नेहमी भारताच्या आयातीपेक्षा अधिक असायची. स्वातंत्र्याच्या आधी, स्वातंत्र्यानंतर लगेच भारताची आयात निर्यातीपेक्षा अधिक होण्यास सुरुवात झालेली होती. आता एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट, आयात म्हणजे वस्तू आणि सेवा परकीय देशाकडून विकत घेणे त्याला आयात असे म्हणतात आणि आपल्या वस्तू आणि सेवा इतर देशातील लोकांना विकत देणे त्याला निर्यात असे संबोधले जाते. पण निर्यात ही आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला केव्हाही चांगली असते, कारण निर्यातीमुळे आपल्या देशामध्ये परकीय चलन साठा यामध्ये वाढ होत असते, फॉरेन करन्सी वाढते आपल्या देशामध्ये. मग या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते ऑप्शन क्रमांक 3 वरील पैकी दोन्हीच्या दोन्ही विधाने काय आहेत तिथे बरोबर आहेत. स्वातंत्र्यपूर्व भारताची निर्यात नेहमी भारताच्या आयातीपेक्षा अधिक असायची. स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये भारत कायम निर्यात जास्त करायचा आयातीपेक्षा. याचा अर्थ परकीय चलन साठ्यामध्ये प्रचंड वाढ व्हायची. याच्यामध्ये काय व्हायची? परकीय चलन साठा प्रचंड वाढायचा. स्वातंत्र्यानंतर लगेच भारताची आयात निर्यातीपेक्षा अधिक होण्यास सुरुवात झाली म्हणजे निर्यात. म्हणजे भारतामध्ये जी कंडिशन आली ती अनफेवरेबल, प्रतिकूल परिस्थिती आली. बॅलन्स ऑफ ट्रेड आणि बॅलन्स ऑफ पेमेंटच्या बाबतीमध्ये जी परिस्थिती आली, सेकंड विधान, याचा अर्थ प्रतिकूल परिस्थिती आली आणि आधी जी होती ती अनुकूल परिस्थिती होती, म्हणजे फेवरेबल कंडिशन होती देशासाठी. आपल्या पहिल्या विधानामध्ये फेवरेबल कंडिशन, कारण आपल्या देशाच्या आर्थिक विकासासाठी कधीही निर्यात खूप चांगली असते आणि आयात काय असते या ठिकाणी? आयात ही महत्वाची नाही देशासाठी, कारण यामुळे तुमचा परकीय चलन साठा कमी होत असतो. काय होत असतो? परकीय चलन साठा जो आहे तो निर्यातीमध्ये कमी होत असतो. चला पुढील प्रश्न. भारताची आयात निर्यात आकारमानातील बदलानुसार पुढील निष्कर्ष तुम्हाला लावायचे आहेत. पुन्हा एकदा त्याच टाइप मधला हा प्रश्न आपण बघतोय अतिसंभाव्य प्रश्न सिरीज मध्ये. स्वातंत्र्यानंतर भारताची आयात प्रचंड वाढत गेली. स्वातंत्र्यानंतर भारताची निर्यात प्रचंड वाढत गेली. स्वातंत्र्यानंतर भारताची निर्यात प्रचंड वाढत गेली. स्वातंत्र्यानंतर भारताचे व्यापार तूटही सतत वाढतच गेली. यामध्ये स्वातंत्र्यानंतर आयात प्रचंड वाढत गेली, निर्यात ही प्रचंड वाढली. आयाती बरोबर व्यापार तूट. व्यापार तूट म्हणजे आयातीपेक्षा निर्यात जास्त असणे. आयातीपेक्षा निर्यातीचे प्रमाण जास्त असणे. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. काय आहे? ऑप्शन क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारताची आयात देखील वाढली, कारण स्वातंत्र्य प्राप्तीनंतर एक अशी कंडिशन सिच्युएशन आली पुढे, लोकसंख्येचा विस्फोट देखील झालेला होता. त्यानंतर 1951 ते 1981 या कालावधीमध्ये लोकसंख्या प्रचंड वाढली आणि त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, लोकसंख्येच्या गरजा, त्या वाढत्या लोकसंख्येच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी आयात प्रचंड करावी लागली. देशामध्ये कृषी उत्पन्नामध्ये पण 80-81च्या दशकापर्यंत 80-81च्या दशकापर्यंत प्रचंड वाढ होत होती भारतामध्ये. निर्यातीमध्ये काय होत होते? म्हणजे कृषी उत्पन्न वाढलेलं होतं आणि त्यामुळे कृषी उत्पन्न वाढले, त्याच्यामुळे निर्यात देखील प्रचंड वाढली देशाची. आणि निर्यात वाढली म्हणजे परकीय चलन साठा हा देखील वाढला. परकीय चलन साठा जर आपल्या देशामध्ये वाढत असेल तर आपला रुपया मजबूत होतो. आपला रुपया हा जो आहे तो काय होतो? या ठिकाणी मजबूत होत असतो. परकीय चलन साठा जर आपल्या देशामध्ये वाढत असेल तर आपला रुपया मजबूत होतो. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. नेक्स्ट प्रश्न खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. स्वातंत्र्यानंतर फक्त 2च वर्षे असे आहेत
की जेव्हा भारताची निर्यात म्हणजे व्यापार शेष अनुकूल, व्यापारशेष अनुकूल 72, 73 आणि 76, 77 ऑप्शन क्रमांक सेकंड. ऑप्शन क्रमांक सेकंड 72, 73 ला भारताचा जो हे आहे भारताची निर्यात आहे ती 104 कोटी रुपयाने जास्त होती आणि 76, 77 ला 68 कोटी रुपयाने काय होती भारताची निर्यात याच्यामध्ये जास्त होती. यामध्ये स्वातंत्र्यानंतर भारताची निर्यात या 2च वर्ष 72, 73 म्हणजे यामध्ये बॅलन्स ऑफ ट्रेड एक देश इतर देशाबरोबर जे आयात निर्यातीचे व्यापार व्यवहार करतो याच्यातून करन्सीची जी देवाणघेवाण होते त्याला काय म्हटलं जातं म्हणजे आयात निर्याती, त्याला बॅलन्स ऑफ पेमेंट असे म्हटले जाते. आणि आयात वस्तूंची आयात व निर्यात याच्यामधला फरक फक्त वस्तू, आपण बॅलन्स ऑफ ट्रेडमध्ये कशाचा विचार करतो तर फक्त आणि फक्त वस्तूंचा विचार करतो आणि बॅलन्स ऑफ ट्रेड बॅलन्स ऑफ पेमेंटमध्ये वस्तू व सेवांचा विचार करत असतो. आणि कोणत्या 2 वर्ष जास्त होता हे इथं बघायचं आपल्याला 72, 73 आणि 76, 77 आयोगाने देखील हा प्रश्न काय केलेला आहे विचारलेला आहे. 72, 73 अनुक्रमे 4थी 5वी पंचवार्षिक योजना असेल. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारताचा व्यापारशेष अनुकूल होता 72, 73 मध्ये आणि 76, 77 मध्ये. मग यामध्ये अनुकूल म्हणजे काय प्रतिकूल म्हणजे काय या सर्व बाबी क्लिअर असल्या पाहिजे तुमच्या. अनुकूल परिस्थिती म्हणजे निर्यात जास्त असणे त्यालाच आपण व्यापारशेष अनुकूल आहे असं देखील म्हणतो. आणि आयात जास्त असणे निर्यातीपेक्षा वस्तूंची त्याला आपण काय म्हणतो व्यापार तूट, त्याला ट्रेड डेफिसिट असे देखील संबोधले जाते. 1951 पासून भांडवली वस्तूंची आयात सतत वाढत गेली. यातून कोणत्या बाबी स्पष्ट होतात? 1951 पासून भांडवली वस्तूंची आयात सतत वाढत गेली याच्यातून वेगाने होणारे औद्योगिकरण, कारण आपल्या देशामध्ये असेल 1948चं औद्योगिक धोरण, 1956चं औद्योगिक धोरण, लोकांना रोजगार उपलब्ध करून देणे, त्यांचं राहणीमान जीवनमान उंचावणे हे महत्त्वपूर्ण ऑब्जेक्टिव्ह या धोरणामध्ये सांगण्यात आलेली होती. देशांतर्गत आधुनिक तंत्रज्ञानाच्या विकासामध्ये अपयश असेल ओके, त्यामुळे आपल्याला आयात प्रचंड प्रमाणामध्ये करावी लागली होती. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 अ आणि ब. हे दोन्हीच्या दोन्ही विधाने काय इथे बरोबर आहेत, दोन्ही पण विधाने इथे बरोबर आहेत. म्हणजे अ आणि ब याच्यामध्ये येतात. भांडवली वस्तू सतत तुम्हाला आयात कराव्या लागल्या कारण वेगाने होणारे औद्योगिकरण देशामध्ये. आपण या संदर्भात 1956 ला दुसरी पंचवार्षिक योजना 1956 ते 51 यामध्ये आपण समाजवादी समाज रचनेचं तत्व स्वीकारलं होतं. त्याच बेसवरती आपण सेकंड क्रमांकाची जी उद्योग धंद्यासंदर्भात पॉलिसी आहे आपण काय केली होती या ठिकाणी आखलेली होती सेकंड टाइप याच्यामध्ये 1956 मध्ये. 1956 हे साल अतिशय महत्त्वाचं आहे, यावरती वारंवार प्रश्न येतात. काँग्रेसचं देखील आवडी अधिवेशन याच्यामध्ये काय केलं होतं झालेलं होतं. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. पुढील प्रश्न एफडीआय बाबत अतिशय महत्त्वाचा घटक, यावर वारंवार प्रश्न विचारले जातात. राज्यसेवेची पूर्व मुख्याला तर 100% यावरती प्रश्न असतो. चला पटापट आन्सर द्यायचा आहे. एफडीआय फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट ज्या वेळेला एखादी व्यक्ती एखादी कंपनी आपल्या देशाच्या सीमांतर्गत भागामध्ये 10% प्लस, किती टक्के प्लस 10% प्लस इन्व्हेस्टमेंट करते त्याला काय म्हटलं जातं एफडीआय असे म्हटले जाते. शेअर्स विकत घेतले जातात 10% प्लस फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट असे त्याला काय केले जाते या ठिकाणी संबोधले जाते. आणि त्याच्यापेक्षा जर कमी असेल या 10% पेक्षा जर इन्व्हेस्टमेंट कमी असेल तर फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट परकीय अप्रत्यक्ष गुंतवणूक असे त्याला संबोधले जात असते. ऑटोमॅटिक रूटद्वारे एफडीआयसाठी भारतात तुम्हाला आरबीआयची परवानगी घेण्याची, गुंतवणूक केल्या आरबीआयची परमिशन घेण्याची आवश्यकता नसते. भारत सरकारची किंवा आरबीआयची पूर्वसंमती घेण्याची आवश्यकता नाही. पण 30 डेज 30 दिवसानंतर तुम्ही प्रोडक्शन स्टार्ट केलेलं आहे तर तुम्ही 30 दिवसानंतर तुम्हाला आरबीआयच्या संबंधित विभागाची परमिशन घ्यावी लागते. आरबीआयच्या संबंधित विभागाची तुम्हाला परमिशन घ्यावी लागते. तर गव्हर्नमेंट अप्रूव्ड रूट, कारण 2 मार्ग आहेत, एक ऑटोमॅटिक रूट आणि दुसरा जो मार्ग आहे तो गव्हर्नमेंट अप्रूव्ड रूट. हे एफडीआयचे एकूण 2 प्रकार आहेत. यामध्ये तुम्ही एफडीआयसाठी भारत सरकारची पूर्वसंमतीची आवश्यकता असते. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. दोन्हीच्या दोन्ही विधाने काय आहेत या ठिकाणी सत्य आहेत. दोन्ही पण विधाने सत्य आहेत. ऑटोमॅटिक रूटद्वारे तुम्हाला 100% इन्व्हेस्टमेंट करण्याची परमिशन असते. भारतामध्ये सर्वाधिक एफडीआय सिंगापूर हा देश करतो. भारत हा जगामध्ये 5व्या क्रमांकाचा देश आहे एफडीआयला आकर्षित करणारा.
भारत हा जगामध्ये 5व्या क्रमांकाचा देश आहे. एफडीआयच्या बाबतीमध्ये यामध्ये सर्व्हिस सेक्टरमध्ये सुरुवातीला खूप प्रचंड प्रमाणामध्ये एफडीआय होत होती. ज्यावेळेला एखादी कंपनी किंवा एखादी व्यक्ती देशाच्या सीमांतर्गत भागामध्ये आपल्या एफडीआय करते त्याला फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट असे म्हटले जाते. आणि एफडीआयच्या बाबतीमध्ये एक रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात लोकांना, 2 नवनवीन तंत्रज्ञान देशामध्ये विकसित होत असतं आणि 3 पायाभूत सेवा सुविधांचा विकास आपल्या देशामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये होतो. आपल्या देशामध्ये परकीयांची गुंतवणूक प्रचंड येते. आता याचा परिणाम रोजगार भेटला म्हणजे इन्फ्लेशन झालं, भाववाढ झाली, देशामध्ये चलनवाढ देखील होणार आहे. एफडीआयमुळे तुमच्या देशामध्ये चलनवाढ देखील होणार आहे. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. याचे एक स्लॅब पण असतात की कशा टाईपमध्ये तुम्ही काय करू शकता, कोणकोणत्या याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता, याचे टाईप देखील व्यवस्थित विचारात घ्यायचे आहेत. पुढे अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. या प्रश्नाच्या माध्यमातून खूप साऱ्या गोष्टी आपण क्लिअर करतोय. अचूक विधाने निवडा. बरोबर विधाने निवडायची आहेत. व्यापार तोल म्हणजे एक देश इतर देशाशी केलेले सर्व प्रकारचे आर्थिक व्यवहार. आता इथं व्यापार तोल दिलाय, डेफिनेशन पुढची बरोबर आहे, पण हे विधान चुकीचं आहे. इथं बॅलन्स ऑफ पेमेंट पाहिजे, व्यवहार तोल हा शब्द पाहिजे. त्यामुळे अविधान चुकीचं आहे. तुम्हाला अचूक विधाने निवडायचे. आधी काय करा, कशाला सेकंड विधान वाचताय तुम्ही, आधी ऑप्शन कट करा. ओके. व्यवहार तोल म्हणजे एक देश इतर देश म्हणजे आयात वस्तूंच्या किमती आणि निर्यात वस्तूंच्या किमती, हे देखील काय केलं इथं चुकीचं दिलंय. इथं काय पाहिजे तर बॅलन्स ऑफ ट्रेड पाहिजे. म्हणजे हे इथं पाहिजे आणि हे इथं पाहिजे. त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. ऑप्शन क्रमांक 3 बॅलन्स ऑफ पेमेंट व्यापार तोल, बॅलन्स ऑफ ट्रेड व्यापार तोल आणि बॅलन्स ऑफ पेमेंट व्यवहार तोल. ज्या वेळेला एका आर्थिक वर्षामध्ये आयात वस्तूंच्या किमती व निर्यात वस्तूंच्या किमती या किमतीतील जो काही फरक आहे त्याला बॅलन्स ऑफ ट्रेड असे म्हटले जाते. त्यानंतर बॅलन्स ऑफ पेमेंट. बॅलन्स ऑफ पेमेंट म्हणजे काय तर यामध्ये एक देश इतर देशाबरोबर जे काही वस्तू आणि सेवांचे व्यापार व्यवहार करतो याच्यातून जे काही चलनाची देवाणघेवाण होते त्याला बॅलन्स ऑफ पेमेंट असे संबोधले जाते. काय संबोधले जाते त्याला बॅलन्स ऑफ पेमेंट. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. दोन्हीच्या दोन्ही विधाने काय आहेत इथे चुकीच्या आहेत. दोन्ही पण विधाने चुकीची आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. असत्य विधाने ओळखायची आहेत तुम्हाला, म्हणजे असत्य म्हणजे चुकीची विधाने. चालू खाते. आता यामध्ये बघायचं तुम्हाला आपल्याला बॅलन्स ऑफ पेमेंट यामध्ये करंट अकाउंट आणि दुसरं आहे कॅपिटल अकाउंट असे 2 खाते पडतात. करंट अकाउंटमध्ये दृश्य खाते आणि दुसरं जे आहे ते अदृश्य खाते असे 2 देखील याच्यामध्ये प्रकार पडत असतात. चालू खात्यामध्ये कर्ज गुंतवणुकीचे व्यापार व्यवहारांचा समावेश होतो असं पहिलं विधान म्हणतंय. दुसरं विधान भांडवली खात्यामध्ये वस्तू आणि सेवांच्या देवाणघेवाणचा विचार केला जातो. आता भांडवली खात्यामध्ये ज्या बाबींचा विचार केला जातो त्या बाबी वर दिल्यात आणि चालू खात्यामध्ये ज्या बाबींचा विचार केला त्या खाली बाबी दिल्यात. याचा अर्थ असत्य विधान ओळखायचं आहे ते म्हणजे ऑप्शन क्रमांक 3. दोन्हीच्या दोन्ही विधाने चुकीची आहेत. असत्य विधाने आहेत. चालू खात्यामध्ये 2 खाते असतात. एक दृश्य खाते, दृश्य खात्यामध्ये गुड्स आणि अदृश्य खात्यामध्ये सर्व्हिसेस म्हणजे सेवांचा समावेश केला जातो. तर करंट अकाउंटमध्ये कशाचा कर्ज गुंतवणूक यांचा समावेश केला जातो तो म्हणजे भांडवली खात्यामध्ये. करंट अकाउंटच्या जर दृश्य खात्यामध्ये तूट निर्माण झाली, करंट अकाउंटच्या दृश्य खात्यामध्ये जर तूट निर्माण झाली तर ती तूट जी आहे ती अदृश्य खात्यातून भरून काढली जाते आणि करंट अकाउंटमध्ये तूट झाली तर ती कशातून काढली जाते कॅपिटल अकाउंट मधून भरून काढली जाते. पुढे प्रश्न आहे भारतात डॅश खात्यावर तसेच डॅश खात्यावर शेष आढळून येतो. दृश्य चालू, अदृश्य भांडवली, दृश्य भांडवली आणि अदृश्य चालू. अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवरती एमपीएससीने आतापर्यंत रेकॉर्ड ब्रेक क्वेश्चन विचारलेले आहेत. भारतात अदृश्य खात्यावर तसेच भांडवली खात्यावर शेष आढळून येतो. ओके. अदृश्य खाते म्हणजे सेवा, अदृश्य खाते म्हणजे सेवांचा याच्यामध्ये विचार केला जातो आणि भांडवली खाते म्हणजे यामध्ये गुंतवणूक व कर्जे यांचा समावेश याच्यामध्ये केला जातो. म्हणजे हे कंटिन्यू शेष आहे.
आता दृश्य खात्यामध्ये विचार केला तर याच्यावर कायम तूट आहे आणि दृश्य खात्यामध्ये फक्त कशाचा समावेश असतो तर वस्तूंचा समावेश असतो आणि वस्तूंची आयात कायम जास्त आहे, म्हणजे या खात्यावरती तूट आहे आणि सेवांची निर्यात कायम जास्त आहे आयातीपेक्षा, म्हणजे या खात्यावर तुम्हाला काय दिसेल, शेष फेवरेबल कंडिशन दिसेल. सेम इकडे पण फेवरेबल कंडिशन दिसणार आहे. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सेकंड, अदृश्य खाते आणि भांडवली खाते. कोणते खाते आहे? अदृश्य खाते आणि भांडवली खाते यांचा म्हणजे या बाबतीमध्ये याच्यावर शेष आढळून येतात. शेष आढळून येतात याचा अर्थ यामध्ये आयातीपेक्षा एकूण निर्यातीचे प्रमाण जास्त आहे, म्हणूनच या खात्यावरती तुम्हाला काय दिसून येणार आहे? शेष दिसून येणार आहे. पुढे आहे नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या सालापासून अदृश्य खात्यावर शेष आढळून आला? आता अदृश्य खात्यामध्ये सेवांचा विचार केला जातो आणि सेवांची निर्यात ही जर आयातीपेक्षा जास्त असेल तर या खात्यावरती शेष आहे असे संबोधले जाते. कोणत्या खात्यावरती? तर दृश्य खात्यालाच आपण सेवा म्हणतो आणि अदृश्य खात्यावर जर तूट झाली तर सेवांची निर्यात तुम्ही जास्त केली पाहिजे. अदृश्य खात्यावरती जर तूट निर्माण झाली तर सेवांची निर्यात काय केली पाहिजे? जास्त केली पाहिजे आणि त्याच अंतर्गत तुम्ही काय करू शकता, जी काही तूट झालेली आहे दृश्य खात्यावरती तुम्ही तूट भरून काढू शकता. कशी? तर अदृश्य खात्यामध्ये ज्या काही सेवा असतात त्यांची निर्यात वाढवून तुम्ही काय करू शकता, या ठिकाणी वाढवू शकता. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सेकंड, 1991-92 पासून शेष आढळून आलेला आहे या खात्यावरती जो आहे. ओके, शेष आढळून आलाय. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. एक बेस्ट 15 क्वेश्चन आपण बघितलेत. अजून आपले 5 क्वेश्चन व्यवस्थित आपल्याला क्लिअर करायचे आहेत. सर्वांनी लेक्चरला या ठिकाणी लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. अतिशय महत्त्वपूर्ण सिरीज आणि ॲप्लिकेशनच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी आपण इथे क्लिअर करणार आहे, बऱ्याच बॅचेस करणार आहे क्लिअर आणि इकडे तुम्हाला फोन नंबर देखील दिलेला आहे. सर्वांनी त्वरित कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला पूर्णपणे जे अलीकडे पेपरचा पॅटर्न जो काही बदललाय, ओके, जो पॅटर्न बदललाय त्या बदलत्या पॅटर्नवरती तुम्हाला पूर्णपणे प्रॉपर गायडन्स ॲप्लिकेशन बेस्ड टीचिंग तुम्हाला शिकवलं जाणार आहे. या कॉन्टॅक्टवरती तुम्ही इकडे म्हणजे संपर्क साधायचा आहे. विविध प्रकारच्या बॅचेस ज्या काही आहेत इकडे तुम्हाला दिसतात, लक्ष ठेवायचं आहे. ओके, यामध्ये राज्यसेवा पूर्व असेल, मुख्य असेल, त्यानंतर संयुक्त गट ब मुख्य परीक्षा असेल, याच्यामध्ये संयुक्त गट क असेल, एकत्रित एक्झाम असतील ब आणि क, त्यानंतर वनसेवा, कृषी सेवा असेल, तांत्रिक सेवा असेल, डिपार्टमेंटल PSI, वन डे रिव्हिजन, ह्या ओव्हरऑल सर्व ज्या काही बॅचेस आहेत ह्या बॅचेस आपल्याला या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. वन डे रिव्हिजन बॅच उपलब्ध झालेले आहे राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेसाठी. कंटिन्यू यानंतर मेन्स असेल वगैरे सगळ्या घडामोडी आपण खूप प्रॉपरली घेणार आहे. त्यामुळे सर्वांनी ह्या सर्व बॅचेस लवकरात लवकर काय करायचे? जॉईन करायच्या आहेत. एखादे चलन पूर्ण परिवर्तनीय आहे असे केव्हा म्हणतात? चलनाची परिवर्तनीयता, ज्यावेळेला आपले चलन, आपल्या देशामधले चलन जे आहे ते इतर चलनाच्या संदर्भामध्ये मुक्तपणे विनिमय असे त्याला रुपयाची परिवर्तनीयता किंवा चलनाची परिवर्तनीय म्हणतात. 1992 मध्ये आपण दुहेरी विनिमय दर पद्धत स्वीकारलेली आहे. केव्हा? 1992 मध्ये दुहेरी विनिमय दर पद्धत आपण स्वीकारलेली होती आणि त्यानंतर रुपया आपला चालू खात्यावर काही प्रमाणामध्ये 1992 ला परिवर्तनीय झाला आणि त्यानंतर 1993-94 ला रुपया हा जो आहे तो व्यापारी खात्यावर आणि 1994-95 ला रुपया भांडवली खात्यावर पूर्ण काय झालेला आहे? परिवर्तनीय झालेला आहे. रुपयाच्या बाबतीमध्ये विनिमय दर चलन संख्येवर कोणत्याही प्रकारचं इथं बंधन नसतं. विनिमय म्हणजे काय? आपलं चलन देणे त्याच्या बदल्यामध्ये दुसरं चलन घेणे, त्याला विनिमय दर असे म्हटले जाते. विनिमय दर हे सरकार ठरवणारे नसते, कारण त्याच्यामध्ये मुक्तपणे डिमांड, सप्लाय आणि मार्केट ह्या बाबी इथे विचारात घेतल्या जात असतात. सर्व व्यवहारासाठी बाजारामध्ये ठरलेला एकच दर तुम्हाला विचारात घ्यायचा आहे. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. वरीलपैकी सर्व विधाने इथे येत असतात. वरीलपैकी सर्वच्या सर्व विधानांचा इथे काय केला जातो? विचार केला जात असतो. आपलं चलन इतर चलनाच्या संदर्भामध्ये मुक्तपणे विनिमय आहे त्याला रुपयाची परिवर्तनीयता अथवा चलनाची परिवर्तनीयता असे म्हटले जाते. आपण कितीही वस्तू किंवा सेवा परकीय देशाकडून ज्या वेळेला खरेदी करतो त्यावेळेला तुम्ही परकीय चलनामध्येच त्या खरेदी करत असता. त्यावेळेला तुम्ही हव्या तेवढ्या प्रमाणामध्ये तुमचा रुपया कन्वर्ट करू शकता वस्तू किंवा सेवा खरेदी करण्यासाठी. म्हणूनच म्हटलं जातं की रुपया चालू खात्यावर परिवर्तनीय आहे,
रुपया व्यापारी खात्यावर परिवर्तनीय आहे, पण रुपया भांडवली खात्यावर अंशतः परिवर्तनीय आहे, पूर्णतः परिवर्तनीय नाही. भांडवली खात्यावरती पूर्णतः परिवर्तनीय या ठिकाणी नाही, लक्षात ठेवायचंय तुम्हाला, पूर्णतः परिवर्तनीय नाही. मग यामध्ये एक महत्वाचा पॉइंट आहे की यासाठी तारापूर समिती 1-2 आणि मिस्त्री समिती रुपया भांडवली खात्यावर परिवर्तनीय करण्यासाठी अनुक्रमे या 3 समित्या, तारापूर 1-2 ह्या 2 समित्या आणि एक मिस्त्री समिती कशासाठी, तर रुपया भांडवली खात्यावर परिवर्तनीय करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या या समित्या आहेत. श्रमिकांची शून्य सीमांत उत्पादकता म्हणजे काय? बेरोजगारी, काम करण्याची इच्छा आहे, क्षमता आहे, मात्र जर तुम्हाला रोजगार मिळत नसेल तर त्याला बेरोजगारी असे म्हटले जाते. बेरोजगारीच्या बाबतीमध्ये योजना असतील करंट अकाउंट, करंटली डेली स्टेटस, करंटली विकली स्टेटस, UPS, USS, हे जे काही बेरोजगारीच्या मापनाच्या ज्या काही पद्धती आहेत ना त्या खूप क्लिअर कराव्या लागत असतात आपल्याला. येणार एक्झाममध्ये याच्यावर प्रश्न हमखास असू शकतो. तांत्रिक बेरोजगारी, तंत्रज्ञानामध्ये बदल झाला की त्या कामगारांना कामावरून कमी केलं जातं आणि नवीन तंत्रज्ञान आल्यानंतर नवीन कामगारांना कामामध्ये समावेश करून घेतलं जातं, त्याला तांत्रिक बेरोजगारी असे म्हटले जाते. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे छुपी बेरोजगारी. मार्जिनल प्रोडक्टिव्हिटी जी आहे ती 0 आहे. म्हणजे कोणती बेरोजगारी, तर छुपी बेरोजगारी. छुपी बेरोजगारीला प्रच्छन्न बेरोजगारी अथवा अदृश्य बेरोजगारी असे देखील संबोधले जाते. आणि हंगामी बेरोजगारी म्हणजे काय, तर यामध्ये ठराविक सीझन मध्ये तुम्हाला रोजगार उपलब्ध असतो, ठराविक सीझन नंतर तुम्हाला रोजगार उपलब्ध होत नाही, त्याला सीझनेबल अनएम्प्लॉयमेंट असे म्हटले जाते. काय म्हटले जाते? सीझनेबल अनएम्प्लॉयमेंट म्हणजेच हंगामी बेरोजगारी असे त्याला संबोधले जात असते. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. त्याच नंतर संरचनात्मक बेरोजगारी असेल, त्याबरोबर घर्षणात्मक बेरोजगारी असेल, हे पॉइंट देखील क्लिअर करायचे आपल्याला. यामध्ये त्या दोघांना नैसर्गिक बेरोजगारी असे देखील काय केले जाते, संबोधले जाते. कमी प्रतीची बेरोजगारी, जर तुम्ही चांगल्या प्रकारे शिक्षण घेतले पण जर तुम्ही शिपाईची नोकरी करत असाल तर त्याला कमी प्रतीची बेरोजगारी असे संबोधले जाते. देशात बचतीचे प्रमाण कमी होत आहे, याचं महत्त्वाचं कारण काय? देशामध्ये अलीकडे बचत कमी होत आहे, लोक जास्तीत जास्त खर्च करतायत, रोजगारामध्ये वाढ होत आहे. आता रोजगारामध्ये वाढ झाली तर बचत काय इफेक्ट होत नसतो. बचतीवर मिळणारा व्याजदर कमी आहे, विदेशी गुंतवणूक वाढत आहे आणि वरीलपैकी कोणतेही नाही. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे बचतीवर मिळणारे व्याजदर कमी. आता ब तिथं टिक मार्क नाही करायचं, इकडे बघायचं पर्याय उत्तरामध्ये. पर्याय क्रमांक 2 बचतीवर मिळणारा व्याजाचा दर जो आहे तो कमी आहे, त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 ब विधान काय आहे इथे बरोबर आहे. ब विधान फक्त बरोबर आहे. MDG मधील 3 लाख प्रत्यक्ष अप्रत्यक्ष लोकांच्या सार्वजनिक आरोग्याशी निगडित आहे आणि SDG मधील 4 लाख प्रत्यक्ष लोकांच्या सार्वजनिक आरोग्याशी निगडित आहेत. तुम्हाला योग्य विधान निवडायचे आहेत. मगाच्याच प्रश्नामध्ये पूर्ण स्पष्टीकरण आपण घेतलंय. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल MDG असेल म्हणजेच त्याला सहस्त्रक विकास लक्ष्य असं म्हटलं जातं. एकूण 8 आहेत, तर SDG आहे ते एकूण किती आहे 17 आहेत. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दोन्हीच्या दोन्ही. मागे जर बघितलं नसेल लेक्चर तर बघा, याच्यामध्ये तुम्हाला MDG SDG जे आहेत ते 15 वर्षाचा यांचा कार्यकाल आहे ते आपण काय केले ऑलरेडी क्लिअर केलेला आहे. आणि आजच्या लेक्चर मधला शेवटचा प्रश्न, महात्मा गांधीजी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, ह्या योजनेवर प्रश्न हमखास विचारले जातात आणि योजना अतिशय महत्त्वाची आहे कारण या योजनेचा कायदा 2005 मध्ये आणि 2006 मध्ये एकूण 200 जिल्ह्यामध्ये भारतातल्या ही योजना स्टार्ट झालेली होती. किती जिल्ह्यामध्ये? 200 जिल्ह्यामध्ये. 2006 ला सुरुवात, 2005 ला कायदा झाला. स्त्री आणि पुरुष यांना समान रोजगार दिला जातो. रोजगार नसेल तर बेरोजगारी भत्ता दिला जातो आणि कमीत कमी 5 किलोमीटरच्या आत 100 दिवसासाठी रोजगार उपलब्ध करून दिला जातो. 5 दिवसापेक्षा जर जास्त तुम्हाला किलोमीटर जावं लागत असेल कामासाठी तर तुम्हाला अतिरिक्त भत्ता दिला जातो. महिलांसाठी 33% जागा राखीव आहेत. महिला कामावर येतच नाहीत यामुळे जागा राखीव वगैरे. आता हे विधान जर विचार केला तर इथं अ ब हे बरोबर आहे, क पण बरोबर आहे, रोजगार दिला जातो 33, हे विधान चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 4 हे या क्वेश्चनचं उत्तर आहे. योजना प्रधानमंत्री ग्राम सडक योजना असेल 2000 ची 12 रस्त्यांची जोडणी, त्यानंतर सुवर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना किंवा शहरी रोजगार योजना अकुशल शहरी भागातील तरुणांसाठी 1997 ची आणि 1999 ची ग्राम स्वरोजगार योजना अकुशल ग्रामीण भागातील तरुणांसाठी होती ती.
ग्राम समृद्ध योजना 1999 नंतर त्याच्यामध्ये बदल झाले 2001 मध्ये. पुढे संपूर्ण ग्रामीण रोजगार हमी योजना असेल, त्यानंतर 2005चा राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना या संदर्भातचा कायदा असेल. 2006 मध्ये या योजनेची सुरुवात आणि 2009 मध्ये या योजनेचं नाव महात्मा गांधीजी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना असे करण्यात आलेले आहे. याच्या अंतर्गत सर्वाधिक जो भत्ता आहे तो हरियाणा या राज्यामध्ये दिला जातो आणि 2019-20चा विचार केला तर 203 रुपये पर डे महाराष्ट्र या राज्यातील लोकांना दिले जातात, जे अकुशल आणि त्यांना 100 दिवसासाठी 5 किलोमीटरच्या आत रोजगार उपलब्ध करून देणे आणि कामाचं ठिकाण जर 5 किलोमीटरपेक्षा जास्त असेल तर त्यांना अतिरिक्त भत्ता काय केला जातो या ठिकाणी दिला जातो. यामध्ये प्रोजेक्ट ऑफिसर काम जे पूर्ण केले त्याचं प्रोजेक्ट ऑफिसर म्हणून तहसीलदार अथवा बीडीओ काय करतात, काम बघत असतात. इथपर्यंत अतिशय महत्त्वपूर्ण लेक्चर तुमच्यासाठी आपण घेतलेलं आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत लेक्चरची लिंक शेअर करायची तुम्हाला. एक नवीन एज्युकेटर म्हणून मी तुमच्या समोर आलेलो आहे. तुमच्या सर्व गोष्टी, सर्व शंका असतील, ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन कसे टॅकल करायचे या सर्व घटकांवरती मी तुम्हाला पूर्णपणे सपोर्ट करणार आहे. सर्वांनी लेक्चर आणि ऍप्लिकेशन मधल्या एकदम नाममात्र शुल्क मधल्या सर्व बॅचेस सर्वांनी जॉईन करायचे आहेत आणि प्रत्येकाने लेक्चर झाल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये कमेंट देखील लेक्चर बद्दल सांगायचे की तुमच्या नक्की शंका वगैरे, लेक्चर कसं वाटत आहे, या सर्व बाबी तुम्ही सांगायच्या आहेत. ओके, तुम्हाला नंबर देखील काय केला मी सांगितलेला आहे सर्वांना. सर्व बॅचेस बद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन त्या नंबरवरती काय केली जाईल, दिली जाईल. ओके, चला तर मग आपण या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद.